मी सुरेखा दमिष्टे, माजी सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य. मी गेले 30-35 वर्ष ह्या कार्यक्रम पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतच आलोय. अंध शाळेत फळ वाटप असेल, मूकबधिर शाळेचं अन्नदान असेल किंवा वयस्कर लोकांना सन्मान चिन्ह वाटप असेल, जे जे आम्हाला शक्य आहे ते ते आम्ही करत आलोय. आता 12/12/2025 साहेबांचा वाढदिवस आहे, त्या निमित्तानं हे कार्यक्रम घेत असताना मी माझी मुलं जशी घडली तशी आपल्या आजूबाजूचा सुद्धा परिसर सुधारावा आणि त्या दृष्टीने आम्ही विचार करून मुलांच्या संगनमताने आम्ही एकत्र हा कार्यक्रम तरुणांसाठी घेतलाय. की आता आपण पाहतो शहरामध्ये की नाही का वेगळ्या वेगळ्या टोळ्या वेगळं काय चुकीचं चाललंय, तिकडे मुलं का जातात? ती मुलं इकडे खेळाच्या माध्यमातून एकत्र आली, चांगल्या व्यावसायिक माध्यमातून एकत्र आली, त्यांचे विचार चांगले झाले, तर ती मुलं आपल्यासाठी आणि आपल्या सर्व राज्यासाठी देशासाठी सुद्धा चांगलं काम होईल. आणि त्याला निमित्त साहेबांचा वाढदिवस हे ठरवून हे सगळे निबंध स्पर्धा असतील किंवा व्यावसायिकांच्या स्पर्धा असतील, हे सगळं घेण्याचं कारण म्हणजे हा मूळ उद्देश हाच आहे की आपल्या बरोबर हा तरुण समाज सुधारला पाहिजे. हा मूळ उद्देश आहे. मार्गदर्शन करण्यासाठी कोणते मान्यवर असणार आणि नक्की कुठे असतात? कार्यक्रम हे आम्ही दायरी परिसरातच, खडकवासल्याच्या परिसरातच घेणार. त्याचं कारण की माझा शेजारी पहिला चांगला झाला पाहिजे. ते शेजारची मुलं जर सुधारली तर त्याचं बघून बाकीचे मुलं सुधारतील. आणि प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि आमचे माजी आमदार कुमारभाऊ गोसावी व इतर पक्षाचे सर्व पदाधिकारी आमचे चांगले काम करणारे जे लोक आहेत ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, मी ते मानत नाही तसं. ज्यांना आवड आहे, ज्यांना चांगलं वाटतं त्या सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला यावं असं माझं नेहमीच असतं. माझ्या सहकारी त्यामुळेच टिकून आहेत की मी कधीच कुणामध्ये असा मतभेद करत नाही. एक स्त्री आणि पुरुष दोनच जाती आपल्या मानवामध्ये आहेत आणि सगळ्यांची सुधारणा झाल्याशिवाय आपली पण सुधारणा नसते. एकटं सुधारून काही फायदा नसतो. त्यामुळे आपल्या बरोबरचे सगळे सुधारत हा मूळ उद्देश ठेवून आजकाल लोकांची शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक ताकद वाढली पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या देशाला वाचवू शकू. आता कचरा असेल किंवा पाणी असेल, सगळं शासन सुद्धा कोण आहे? आपणच आपल्यासाठी बनवलेलं शासन असतं. तर ही प्रत्येकाची जबाबदारी असते की मी स्वच्छ राहिलं पाहिजे, मी चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या शेजारीशी चांगलं राहिलं पाहिजे, कचरा माझा मी व्यवस्थित ठेवला पाहिजे. हे सगळं आपल्या समाजाला आणि तरुणांना आता कळलं तर देशाची भावी पिढी चांगली घडेल. हा मूळ उद्देश आहे.